श्री संत सद्गुरू देवावतारी बळीमामा या चरित्र ग्रंथातील सत्यकथा कथा ऐकण्याआधी बळीमामांच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बळीमामांची आजची कथा. खाल्ल्या कन्या भंडारा, झाला थैरोग बरा. बळीमामांच्या भंडाऱ्याची ताकद. बळीराम गोपाळ लाडगावकर, मुक्काम अर्जुनवाडा, तालुका कागल, हे विठू पाटलांचे जावई. यांची पत्नी जनाबाई. माहेर घरापासूनच हिला मामांची भक्ती होती. दुर्दैवाने बळीराम क्षय रोगाने आजारी झाले. अनेक डॉक्टरांची औषधे घेतली, बरेच उपचार झाले, तथापि आजार बळावत चालला. सर्वांनी बळीराम जगण्याची आशाच सोडली होती. परदेशात जाऊन शिकून आलेल्या मिरज वगैरे ठिकाणच्या खास तज्ज्ञांचे सुद्धा रिपोर्ट झाले, अहवाल झाले. पेशंट जगणार नाही असे त्यांनी सांगितले. पेशंट जगणार नाही हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला आणि गंभीर प्रसंग निर्माण झाला. अखेर आपल्या पतीला घेऊन जनाबाई बळीमामांकडे आल्या. सगळे परिस्थिती सांगताना रडू आवरेना. मामासुद्धा म्हणाले, याला आता माझ्याकडे आणून तरी काय होणार? एवढे शहाणे जाणते डॉक्टर काय उगीच सांगतात? मी एक धनगर, मी काय डॉक्टरांपेक्षा रोग बरा जाणणारा आहे? त्यावेळी जनाबाई मामांना म्हणाली, तुम्ही कोण आहात आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला दूर करू नका. तुम्ही सांगाल ते आम्ही करू. अखेर मामा उद्गारले, बरं हा भंडारा खावा आणि कन्या खावा. काय काय घडतंय ते बघू. हे सर्व झाल्यानंतर काही दिवस नियमाने भंडारा व कन्या खात राहिल्यावर बळीराम बरे झाले. 1994 मध्ये आज त्यांचे वय सुमारे 60 असेल. भंडारा व कन्या ही कृपेची प्रतीके होत. वास्तविक मामांच्या मनाचा संकल्प, इच्छा हाच सत्यस्वरूप होता, म्हणून बळीराम बरे होऊ शकले. सामान्य माणसाला आत्मबळ नसल्यामुळे सत्यसंकल्प शक्य नसतो. ईश्वरी पुरुष सत्यसंकल्पवान असतात. पुण्याई सुकृत असेल तरच ते भेटतात. कथा दुसरी. मामा भुजंगरूप झाले. कापशीजवळील बाळेघोल येथील घटना आहे. सत्याप्पा शिंगाडी, विठू पाटील, सौंदती सावकार अशी अनेक मंडळे आंब्याच्या झाडाखाली बसली होती. कापशीच्या पश्चिम भागातील 10-12 मुले जवळच्या पांदीतून बोलत चालली होती. अरे बळीमामा देव सांगतो म्हणे, फार चमत्कार करतो म्हणे. कसला आहे ते पाहून घेऊया. काय चमत्कार दाखवतो ते बघूया. 10-12 वर्षे झाली आपण बळीमामाला पाहावं म्हणतो, पण घडत नाही. पांदीतूनच आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या मंडळींना मुलांनी विचारले, अहो मंडळी, बळीमामा धनगर कुठे आहे? एक क्षणभर कोणीच काही बोललं नाही. नंतर बळीमामाच मुलांना म्हणाले, अरे बाळांनो, तो बाळ धनगर तिकडे समोर डोंगरात आहे बघा. त्यामुळे मुले पुढे चालत काही पावलं गेली, परंतु लगेच बळीमामा म्हणाले, अरे शिंगाडी, त्या मुलांना परत बोलव. त्यानंतर शिंगाड्यांनी त्या मुलांना परत बोलवले. तशी मुले ती मामांजवळ आली. शिंगाड्यांनी मुलांना जवळ बोलावले. मुले मामांच्या समोर आली. तेव्हा मामा म्हणाले, बाळांनो, बाळ धनगर मीच आहे. चमत्कार दाखवतो, पण तुम्ही एकमेकांच्या कमरा घट्ट पकडा. मी डोळे झाका म्हटले की झाका आणि उघडा म्हटले की उघडा. मुलांनी मान्य केले. मामांनी आज्ञा केली. मुलांनी डोळे मिटले. मामा स्वतः 7 फळींचे भुजंग बनले व फुसफुस फुसकारा सोडीत डोलू लागले. नंतर शिंगाड्यांनी डोळे उघडण्याची मुलांना आज्ञा केली. भयानक सर्प पाहून मुले भयभीत झाली, घामाने भिजली, थरथर कापू लागली. एवढ्यात शिंगाड्यांनी डोळे झाकण्याची आज्ञा केली. मुलांनी डोळे झाकले. बळीमामांनी नेहमीचे रूप धरले. मुलांनी त्यांना वंदन केले. तेव्हा मामा म्हणाले, बाळांनो, पाहिलात ना चमत्कार? कसेही असो, गेली 12 वर्षे तुम्ही माझी आठवण करीत आहात, म्हणजे माझी भक्तीच करणारे भक्त आहात. हा सर्व प्रसंग झाल्यानंतर संध्याकाळी आमटीची घागर, शिवाय पोळ्या, भात, भाजी, सांडगे वगैरे अन्न भरलेली
टोपली घेऊन काही भक्त मंडळी मामांच्या तळ्यावर दर्शनासाठी आली होती. मामांनी त्या मुलांना पोटभर जेवू घातले. प्रत्येकाला भंडाऱ्याची पोळी दिली. सुखी व्हा बाळांनो हा आशीर्वाद दिला. ती मुले परत गेली. आणि इथेच आपल्या आजच्या कथेचा शेवट होतो. कथा तिसरी. भक्तांची दुर्बुद्धी ओळखून मामांनी रक्षण केले. दादू हा मामांच्या भावाचा मुलगा. दादूच्या जमिनीचे प्रकरण चालू असतानाच फार मनस्ताप होऊन दादूच्या मनात भलताच विचार आला. प्रतिपक्षाच्या जमिनीतील उभे संपूर्ण पीक उपटून टाकून त्याचे नुकसान करण्याचे दादूने ठरविले. योगायोगाने त्याला बाळूमामांच्या दर्शनाला यावे लागले. सर्वज्ञ मामांनी दादूला आपल्याजवळ मुद्दाम काही दिवस ठेवून घेतले. त्या काळात 2 वेळा सर्पदंश होण्याचे क्षण आले, परंतु दादूने सर्पांनाच ठार मारले. 3ऱ्या वेळेही दादू सर्पदंशाच्या क्षणीच सहीसलामत सुटला. पुढे दादूच्या मनातील पीक उपटण्याचा कुविचार विरून गेला. त्यानंतर मामांनी त्याला चिपरीला परतण्यास परवानगी दिली. चिपरी गावात वार्षिक यात्रा करण्यास मामांचा आशीर्वाद. चिपरीत सुमारे 16 चर्मकारांची घरे होतीत. ते सर्वजण यात्रेला मामांकडे येत असत. त्या कलावकारांनी दररोज 1 पैसा, 64 पैशांचा रुपया असे याप्रमाणे प्रत्येकाच्या घरी पैसे साठविले. स्वयंस्फूर्तीने हे त्यांनी केले होते. बरेच पैसे रक्कम जमावल्यावर ती एकत्रित रक्कम घेऊन मामांजवळ ठेवून त्या रकमेतून गावासाठी काय करावे किंवा मामांची आज्ञा काय आहे हे त्यांनी मंडळींनी नम्रपणे विचारले. मामांनी आदेश दिला, ही रक्कम माझ्याकडे नको. तुम्ही या रकमेतून आपल्या गावात श्री सत्यनारायण पूजा करून जेवणाचा प्रसाद सर्वांसाठी करा. त्यानुसार चिपरी गावी गेली सुमारे 50 वर्षे ती प्रथा चालली आहे. मामांच्या समाधी मंदिरातील भंडारा यात्रा झाल्यानंतर पुढच्या द्वादशीला श्री सत्यनारायण महापूजा व प्रसाद तेथे होतो. मामांच्या समाधीनंतर या गावात छोटेसे टुमदार असे मंदिर बांधून त्यात मामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आणि इथेच आपल्या आजच्या कथेचा शेवट होतो. अशाच बाळूमामांच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय बाळूमामा.